पाटलांनी मराठा आंदोलकांना भावनिक साथ घातली आहे। आरक्षणासाठी हे शेवटचं आंदोलन आहे, मला शेवटची साथ द्या, मेलो तरी आरक्षण घेणारच असं जरांगे पाटलांनी निर्धार व्यक्त केलाय। कोर्टाच्या नियमांचं पालन करण्याचं जरांगेंनी आंदोलकांना आवाहन केलंय। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे। खरं तर ते पाणी पिणार नाही असा निर्धार त्यांनी काल बोलून दाखवला होता, मात्र आज अखेरीस ते पाणी प्यायलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला, ज्यात त्यांनी आंदोलकांना भावनिक साथ घातलेली आहे। तिथं क्रॉस मैदान आहे कुठेतरी, तिथं गाड्या नेऊन लावून झोपा, जिथं जिथं मैदान असते तिथं लावा। कमी पडलं तर सरकार आणि पोलीस म्हणलेत की आम्ही आणखीन मैदान उघडं करून देतो। मग आता तुम्ही गपचिप मला उद्या ऐकायला सुद्धा नाही आलं पाहिजे, हा आज रात्री तर उद्या नाही तर बाबा मी दोन पोराचं टीम पाठवीन आणि तो बापाला नाईला गावाकडे फोन करीन, या दलिंदरला तिकडे घेऊन जा म्हणून हे पक्षाची अवलाद आहे, हे ध्यानात ठेव। म्हणून आता सगळ्यांनी ग्राउंडवर जाऊन झोपा, कुणीही रोडवर गाड्या ठेवू नका। मला जात जिंकायची, तुमच्यामुळं मी जात हरू नाही, त्याच्या पुढे तुम्हाला आता बोलत नाही। काय मी बघतो कसं आरक्षण द्यायचं माया जातीला, मी मेलो तरी इथून उठत नाही। ज्याला यायचं त्याला येऊ दे, सरकार येऊन दे, गोळ्या घेऊन येऊन दे, बंदूक घेऊन येऊन दे, त्याला काय घेऊन यायचं ते येऊन दे। मी बाजार मारायला तयार आहे तुमच्यासाठी, फक्त तुम्हाला सांगितलं तेवढं तुम्ही करा। आजपासून पुन्हा तुम्हाला आता शेवटची विनंती, इतक्या स्पीडने गाड्या काढून ग्राउंडला नेऊन लावा की मराठ्याचा गर्व वाटला पाहिजे, मराठ्यालाच की पोरा असा होता असे।